सर्वांना स्वाभिमानी जय भीम. तर भावांनो, इंस्टाग्रामवरती दिवसांदिवस काही बांडगुळ जास्त फडफड करायलेत, बरोबर. तर त्यांना कायदेशीर घोडा लावायचा तो सुरुवात केली आपण. तर आता एका भावाने आपल्याला कमेंट पाठवल्यात. तर सोहम जो व्यक्ती आहे हा गू खाऊन जन्म झाला असं वाटतं मला, कारण की याच्या मायनी एक घेतलेला नाही आहे, बरोबर. आणि हा सारखा चित्रपटासारखीच कमेंट केली यांनी, फार आपल्या जातीच्या खालच्या स्तरी कमेंट केली आहे, बरोबर. आणि याचं जे वक्तव्य केलं यांनी, तर याला कायदेशीर आता कारवाई होणार याच्यावरती. आणि याला असं वाटत असेल की माझी ID इंस्टाग्रामवरती आहे तर माझा पत्ता कोणाला लागणार नाही. लागणार 100% उचलण्यात येणारा, ठीक आहे. याचा पत्ता काढण्याची सुरुवात केली आपल्या भावड्यांनी. तर आता जी कमेंट केली आहे ही तर मी वाचलेल्याच आहेत, पण माझं काम आहे की आपल्या समाजावरती किती लोक अजूनसुद्धा घाण पद्धतीने टीका करतात ते मी सारखं दर्शवित असतो, बरोबर. तर ह्या कमेंटी आहेत या बघून घ्या एक वेळेस. मला जशी राग येतोय, मला चिडचिड होती अशा कमेंट अजून, की आमच्या समाजावरती अजून इतका तिरस्कार का केला जातो, बरोबर. ती तुम्हाला होती का नाही हे माहिती नाही, पण मला फारच राग येतो या गोष्टीचा. तरी कमेंट बघा अगोदर, नंतर काय बोलायचे ते कमेंटमध्ये बोला. तर बघितलं भावानं किती खालच्या स्तरी कमेंट केलेले आहेत, ठीक आहे. पण याला कायदेशीर आपण घोडा लावणार. हा कोण्या क्षेत्रात जरी असला, कुठं जरी असला, याच्यावरती कायदेशीर कारवाई करून याला लवकरात लवकर उचलणार, बरोबर. आणि काही माझ्या बहिणी मला कमेंट करतात की दादा तू सारखा तळमळ करतो पण एकटा काय करणार. नाही, त्यांचंसुद्धा बरोबर आहे, मी एकटा काहीच करू शकणार नाही, बरोबर. पण आपण सर्व जर एकत्र आलो तर असे जे बांडगुळ आहेत हे पुन्हा आपल्या समाजाबद्दल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल, महापुरुषांबद्दल बोलण्याची हिंमत करणार नाही, बरोबर ना. तर आपल्याला एकजुटीने येऊन अशा हरामखोरांना लवकरात लवकर धडे शिकायचे आहेत, बरोबर. तो व्हिडिओ कुठून बघताय भावांनो कमेंट करा. जय भीम आणि जय संविधान.